अध्याय 25. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्था नमः. श्री स्वामींची लीला अगम्य अपार. ते योगीराज दत्तात्रेय सर्वेश्वर अक्कलकोटी एके समय सहजानुसार देशमुखांचे वाड्यात स्थित होते. समीप असता अनेक सेवेकरी. दिवसा तृतीय प्रहरी मोगलातील वृद्ध विचारी एक सय्यद यवन पातला. तेव्हा यवन पुसे सेवकांप्रती अक्कलकोटचे स्वामी कोठे असती. भयंकर उच्च यवनाप्रती कोणी न सांगती सेवकते. तो योगीश्वर वदती लवलाही अक्कलकोटातची ते स्वामी पाही. ऐकुनी वचन शुभ मंगल प्रसंगी तटस्थ झाला वृद्ध यवन. सुटले प्रपंच देहभान. चित्त चैतन्य स्वरूपी झाले तलीन. प्रज्ञा नेत्रे स्वामीराज भगवान. हृदयस्थ पाहिले धीपुरी. यवन तटस्थ एक मुहूर्तपर्यंत उभाशी राहिला समाधी अवस्थेत. अहं देह ध्यास होऊनी गलित. आत्माराम परायण झालेला. या प्रकारे योग्य समाधी स्थिती जाणूनी कृपा कटाक्ष जगतपती. वृद्ध यवनाकडे विलोकिती तव तो आला शुद्धीवर. मग हळूहळू नेत्र उघडून पाहे तो अंतर्बाह्य चैतन्य स्वरूप भगवान. यवनी भाषेत उत्तम स्तवन री तसे रसिक यवन. आजपर्यंत मजला बहुत भेटले साई फकीर हजरत. साधू संत विरागी गोसावी असीत मोठे महंत संस्थानी. आमच्या धर्म गुरु मार्गे सकल जाणिले जटी बुट्टी जंगल. परंतु मंगल आत्मा जगन मंगल देखिले नाही कधीही. हे महत्भाग्य अक्कलकोटात विचारिता निरवधी अर्धक्षणात. अंतर्यामी पाहिले परब्रह्म अवधूत स्वामी समर्थ जगद्गुरु. ओही अल्लाह खुदा इलाही. स्वामी महाराज पूर्ण है अपही. दिल के अंदर दर्शन हुआ है ओही. वाहरी स्वामी राज बैठे हैं. सब जन्म का सार्थक हुआ. मैं स्वामी महाराज का बंदा हुआ. चाहे तो हुक्म करो जी गुरुदेवा. सर्वातयामी स्वामी राया. ऐसे स्वानुभवा सहित बोलून आणलेले पदार्थ अर्पण करून स्वामी लीला मृत पाने कृतार्थ होऊन वाहवा करीत आनंदे. मग दुसरे दिवशी गुरु आज्ञेनुसार महाभक्त वृद्ध यवन जमादार हैदराबादेकडे गेला. सत्वर लोकांचे सांगे गुरुवृत्त. श्री शंकराचार्यांचा श्रेष्ठ भव्य सुशोभित संकेश्वर मठ. अनेक तीर्थदेवता प्रकट करवीर प्रांती विकसती. ऐसा कोल्हापूर प्रांती विराजमान. इचलकरंजी नामे संस्थान. त्या इचलकरंजीत ब्राह्मण विद्वान श्रीपाद भट्ट वसत असे. ते श्रीपाद भट्ट एके समयास फिरत फिरत अक्कलकोटास पातले दत्ताचे दर्शनास वैदिक द्विज दशग्रंथी. ऐसे एके दिवशी त्रैमूर्ती अवतार स्वामी समर्थ दत्त दिगंबर श्रीपाद भट्टाचे श्रेयस्कर प्रसन्न वदने सांगती. तुम्ही श्री क्षेत्र वाराणसीस जाऊनी राहावे 3 मास. परतुनी येऊनी आम्हास भेटावे हो द्विजवर्या. दत्तमुनींच्या आज्ञेनुसार श्रीपाद भट्ट वेद पारंगत विप्र गुरुसी करुणी साष्टांग नमस्कार निघाले काशी यात्रेसी. मग जाऊनी काशीपुरा पूजिले जान्हवी विश्वेश्वरा. यथा सांग यात्रा शास्त्रापरचारा अन्वये केली विप्रेदे. संपूर्ण तीर्थदेवतामय काशी स्मरावे जावे बसावे अहर्निशी. श्रीपाद भट्ट ऐसा अविनाशी विश्वेश्वर पुरीत रमले ते. विश्वेश्वराच्या देवालयाजवळ कटीवर हस्त ठेवून सोज्वळ दत्तात्रेय स्वामीराज दयाळ प्रसन्न वदने उभे होते. मार्गातून जाणारे येणारे लोक अत्यंत तेजस्वी पुरुष अलौकिक पाहुणी वाटले तयांसी कौतुक. बोलती कित्येक भाषण ते. हे दैदीपमान यतिराज शृंगेरीचे श्री मत्स्यकराचार्य. न कळे आहेत की काय ऐसा भास वाटत असे. कोणी वृद्ध पुरुष येता सांगती हेची संन्यासी हिमालय पर्वती. वेडासारिखे निरुपाधिक संचारती आम्ही प्रत्यक्ष देखिले. अशा प्रकारे लोक जमून चर्चा करीती स्वबुद्धी बले करून. त्यावेळी काही वैदिक विद्वान सहज उभे राहिले. त्यातील बोलत असे कोणी ज्योतिर्मठाचे शिरोमणी शंकर स्वामींचे सिंहासनी शंकराचार्य हेची होते. कित्येक मंडळींनी या पुरुषांची परीक्षा पहावयासाची पात्रे ठेविली मध्य मासासी. याचे समोर छलकांनी भक्षणार्थ आग्रह करीती नाना प्रकारे प्रमाण सांगती. तो अकस्मात एक सुंदर युवती उभी ठेवली विद्युलते सम. रूप यौवन संपन्न चपला सर्वोत्कृष्ट तरुणी मद विवळा. वस्त्रालंकार युक्त भामिनीला देखून सर्वही भयचकित होती. या प्रकारची गुणवती सुंदर उभी जोडून दोन्ही कर दैदीपमान यांचे समोर गंभीर भाषणे जनाबोधी.
अहो तुम्ही अज्ञानी जन, तुम्हासी नाही यथार्थ ज्ञान. त्या उत्तम पुरुषाचे छलन करू नये सहसाही. हे पूर्ण ब्रह्म परमहंस, परमात्मा परमपूज्य, माया अविद्या कार्य विध्वंस, यथ दर्शन भाग्य लादे. यथार्थी विपरीत भावना अहो नसावी तुमच्या मना. ऐसे वधूनी ती देवांगना, मास पात्रासी स्पर्श करी. स्पर्शिताची त्या पात्रातील मासांची फले झाली तत्काळ, आणिक एक वर्तले नवल झाले पय मद्याचे. या प्रकारे बुद्धिबलानुसार चर्चा करीती लहान थोर. येतुक्यात इचल करंजीकर श्रीपाद जोशी बोलती. समर्थांचे साष्टांग नमन करुनी पुसती कुशल वर्तमान. आपण अक्कलकोटी असुनी येथे केव्हा आला जी. दत्तात्रय स्वामी नंतर श्रीपादासी प्रबोधिती मधुर. आम्ही सर्वत्र वसतो निरंतर, तथापि पातलो तव कार्या. त्या आजी मंत्र जागरणात निर्भय जाऊनी बसावे निश्चित. आम्ही तेथे जवळची आहोत म्हणावे मंत्र वेदांचे. देऊन समर्थांचा आशीर्वाद संतोषित झाला भट्ट श्रीपाद. म्हणे जय जय करुणानंद सचितानंद गुरुराया. आपला अपार महिमा गणती सूर्यचंद्र इंद्र ब्रह्मा. आत्मा रामा पुरुषोत्तमा आज्ञेनुसार निघालो. काशीकर वैद्यक पट्टीचे विद्वान. त्या मंडळात विप्र वैसला जाऊन वारंवार काशीकरांच्या चुक्या दावून सावध तयासी करीत असे. उत्तम प्रकारे शुद्ध आपण मंत्र करुनिया पठण. स्वामी रायांचे स्मरुनी चरण गरजत असे सिंह जैसा. हे अवलोकुनी काशीकर धरुनी श्रीपाद भटजीचा कर. अत्यांदरे मध्ये आसनावर नमस्कारुनी बैसविती. मग नित्य मंत्र जागरणासी आणि ती प्रेमे श्रीपाद भटासी. सन्मानपूर्वक वसालंकारासी देवविती बहुत जन. तेव्हा श्रीपादांनी काशी क्षेत्रात ब्राह्मण भोजन जागरण शक्तियुक्त करुणा विप्रश्रेष्ठा संतोषित निघती हर्षित द्विजवर. येऊनिया अकलकोटासी दत्तात्रय स्वामी चरणार विंदासी. पूजुनी करीती ब्राह्मण भोजनासी सांगती सर्वांचा शुभवृत्त. श्री गुरुस्वामी लीलामृत काशीस घडलेले इत्तमभूत. कर्णद्वारे प्राशिती लोक समस्त होती पावन तत्काही. कालिका देवी मंदिरात देखिलेले कथिले जाने वृत्त. तो ब्रह्मानंद यती अकलकोटात भटजी संगे आलेला. त्याने उच्चस्वरे सर्व इतिहास बोधिला धीपुरातील जनास. ते धन्य धन्य म्हणती भाग्य दिवस पाजिले सुरस मोक्षामृत. अक्कलकोटचे अहो भाग्य प्रगटले अवतारिक पुरुष योग्य. ज्यांचे दर्शने दुरित योग्य निरसुनी सौख्य लाधत असे. गुरुलीला गायन करीत श्रीपाद जोशी हर्षभरीत. गेले सो नगरी पुढे दीन बहुत गेल्यावरी स्वर्गस्थ झाले. असो कथा श्रोते परिसा सादर. अक्कलकोट ग्रामाबाहेर आहे श्री रामचंद्राचे देवालय सुंदर. तेथे एक परमार्थातूर श्रीवसे. द्विज जाती विगत धवा जिचा रामदासी पंथ बरवा. श्री सीतारामाची करी सेवा योगात्मा प्रभूंचे नित्य दर्शन घेऊनी. तीव्र वैराग्यशील सदाचारी भिक्षा मागुनी मधुकरी. देव अतिथीस अर्पुनी युक्ताहारी निर्वाह करी हरिबाई. भिक्षा योग्य श्री रामचंद्रजीचे स्थान बांधवनी देवालय लहान. श्रीराम पंचायतन मूर्ती स्थापून भजन पूजन करीत असे. दासबोधाधिक वेदांत ग्रंथाचे पठण भक्तिपूर्वक सर्वदा श्रवण मनन करुनी सर्व कर्म ब्रह्मार्पण हरिभक्तिपरायण हरी झाली. त्यात वारकरी काशीनाथ म्हसवडे बाबा फडणीसादी म्हणती कोरडे. मसक फिरुनी स्वामी झाले वेडे. वृथा जन नादी लागले हे. चतुर्थाश्रम घेऊनी हे भ्रष्टले. त्यांनी व्यर्थ थोतांड बंड माजविले. यांच्या नादाने बाबा बैसले करीत उलथ्या पालथ्या पोठ्या. तेव्हा एका गृहस्थांचे पायासी सर्पे वेशले अतिक्रोधेसी. मग ते सगळी यतीत दर्शनासी गेले त्वरेने पेठेत. त्या काळी मोठ्या पटांगणात दत्तात्रय स्वामी होते स्थित. तेथे दिव्य तेजस्वी गुरुमूर्ती विलोकित. भक्तिश्रद्धा समन्वित जन उभे. यतीश्वरांच्या समोर उभे राहिले छलक निंदक विप्र. यासी देखुनी दत्त दिगंबर हास्यवदने बोलती. आम्ही वेडे भ्रष्टलो मस्तक भ्रमले तरी तुमच्या पित्याचे काय खर्चले. उदरासी मिळत तसे चांगले म्हणून चेष्टा आठवल्या का. तुमच्या तले सर्व घोटाळे ठाऊक आहेत मज सगळे. जळो तुमचे टिळे माळा सोवळे. अंतर्बाह्य विटाळलेले तुम्ही आहा. ऐसे अंतसाक्षी ईश्वर महद्भूत त्यांचे वाक्य परिसुनी झाले लज्जित. म्हणती आपण परमेश्वर साक्षात घातले पदरात अन्याय बहु. आम्हा श्री चरणी शरणागत अपराध क्षमा व्हावे हो भगवंत. ऐसे वधुनी वारंवार प्रणिपात अनुतापयुक्त करीती ते. सर्पाने सोडिले ज्याचे पायास तो झाला सेवेकरी गुरुदास. तेव्हा
तेव्हापासून बाबा फडणीस गुरु भक्त निस्सीम झाले. बाबांसी कन्या चिरंजीव असती जयांचे सुशील स्वभाव. काशीनाथ दादा मसवडे सदैव विठ्ठल स्मरण करीत असे. हे पंढरीचे वारकरी भजन करीती ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथावलोकन सर्वदा सत्कार्य करून उदासीन वृत्ती राहिले. ऐसे श्री गुरु समर्थांचे लीला अगम्य अर्थक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति 25तमोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी